करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा है, प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा है, आपकी कृपा से सब काम हो रहा है, प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा है। करता नहीं कन्हैया तेरा नाम हो रहा है, करता नहीं कन्हैया तेरा नाम हो रहा है, मेरा जय हो। आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। जय हो। करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, प्रभु आपकी कृपा से सब काम हो रहा है। आपण करणारे कोणी नाही, करता करविता मात्र वेगळा आहे। आपण फक्त निमित्त आहे, तो भगवान ती भगवती आपल्याकडून ही सेवा करून घेते आहे। आणि म्हणून माऊली फक्त एवढा आपल्याला कधीतरी आध्यात्मिक जागृती यावी की परमेश्वरानं हा देह नेमका आपल्याला दिला कशाकरिता, आल्यापासून आपण काय केलं, आतापर्यंत काय करतो आहे, आणि खरंच याच्यासाठीच देवानं आपल्याला देह दिला होता की काय, कधीतरी हा अध्यात्मचिंतन आपण केलं पाहिजे। त्यावेळेला नक्कीच आपल्याला जागृती आल्याशिवाय राहणार नाही। परमार्थिक मार्गाने आपली वाटचाल अतिशय योग्य पद्धतीनं चालू राहणार आहे। याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक आपण असणं फार गरजेचं आहे। आणि म्हणून ही भविष्यातली पिढी संस्कारानं संस्कारित व्हावी, हा खरं तर आपला उद्देश आहे। नवे नवे संस्कारानं आमचे लेकरं राहावे, शेवटच्या क्षणापर्यंत आईला आई बापाला बाप या लेकरांनी म्हणावं, याच्यासाठी खरं तर हा सायास प्रयास आहे। बरं, आज संस्थेमध्ये लेकरं येतात, बाहेर बाहेर गावचे दूरदूरवरून लेकरं शिक्षणासाठी येतात। का बरं? त्यांच्या गावात शाळा नाही म्हणून इथं आलेत का? ते त्यांच्या घरी त्यांना जेवायला भेटत नाही म्हणून आले का? असं अजिबात नाही। फक्त एक आध्यात्मिक जीवनाची वाटचाल यांच्या जीवनामध्ये असावी, संस्कारानं त्यांचं जीवन संस्कारित असावं, कारण आज आध्यात्मिक संस्काराची फार गरज आहे। आपण जर पाहू गेलो तर सरकारचं काम हे 2%, पण माझ्या वारकरी संप्रदायाचं काम मात्र 98%। तुम्ही म्हणताल असं कसं ताई? सरकारचं काम 2%, पण वारकरी संप्रदायाचं मात्र काम 98%। तुम्हाला मी पटवून देईल। अरे, अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे, अपराध झाल्यानंतर सजा देणारं सरकार आहे म्हणून काम 2%, पण अपराधच होऊ नये यासाठी काळजी घेणारा हा वारकरी संप्रदाय म्हणून काम 98%। आणि म्हणून या धार्मिक संस्काराची आज आम्हाला गरज आहे। आज लोकांना आम्ही सांगतो भक्ती करा, परमार्थ करा, नामचिंतन करा, नरदेहाचा उद्धार करून घ्या। आज लोकांना आम्ही सांगतो ना, याचं महत्त्व काही काहींना कळत नाही। पण महाराज सांगतात, ज्यावेळेला सत्य तुमच्या समोर येईल त्यावेळेला तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही। जसं की एक सरदारजीनं, एका व्यक्तीनं सरदारजीला खूप मारलं, पण 2 वर्षांना मारलं। मारल्यानंतर त्यानं कोर्टामध्ये केस केली,
अहो म्हणले, या व्यक्तीनं मला खूप मारलं. सरदारजीनं केस केल्यानंतर विचारलं गेलं वकिलाने, का हो तुम्ही यांना मारलं? म्हणे नुसतं मारलं नाही, बेदम मारलं. म्हणे का बरं? अहो 2 वर्षापूर्वी तुम्हाला डुक्कर म्हणलं होतं म्हणे. मग तेव्हाच का नाही मारलं? म्हणे डुक्कर म्हणजे काय असतंय मला माहीतच नव्हतं. आज पाहिल्यावर कळलं या डुकराची उपमा यानं 2 वर्षापूर्वी दिली होती. म्हणजे आज आम्ही लोकांना सांगतो परमार्थ करा, भक्ती करा, काही लोकांना याचं काही गांभीर्य वाटत नाही. पण महाराज सांगता सत्य समोर आल्यानंतर ज्या वेळेला अंतकाळ समय आपला जवळ येईल, 100 विंचू एकत्र चावतात एवढ्या वेदना अंतकाळ समयाला असतात. आणि म्हणून कधीतरी देवाशी आपण प्रार्थना करावी, देवा अंतकाळ समय आम्हाला तुझं नाव मुखाला यावं, इतरत्र या संसारातले आम्हाला कुणीही आठवू नये. जसं सुभद्रेनं भगवंताला मागितलं, कृष्ण तुदीय पदपंकजम पंजरांते अद्दैव मे विशतु मानस राजहंस देवा. शेवटच्या क्षणाला ज्यावेळेला माझं नरड गरगर गरगर करत असेल, त्या क्षणाला मला इतरत्र परिवाराची कुणाची आठवण न होता देवा, मला तुझं स्वरूप दिसावं, मला तुझीच आठवण यावी, ही सुभद्रीची मागणी. म्हणून आपलाही अंतकाळ चांगला व्हावा, भगवंताच्या चरणारविंदी आपण प्राप्त व्हावं, आपली भक्ती देवाला आवडावी, यासाठी परमार्थिक जीवनानं आपण मार्गक्रमण करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आज देह तुम्हाला मिळाला, हा जो देह आहे पशुपक्ष्यांना मिळाला नाही. देहाचं महत्त्व पशुपक्ष्यांना नाही, साधू संतांना मिळाला. म्हणून साधू संत गेले आनंदी राहिले, हरी नाम केले कृतकृत्य. साधू संतांना मिळाला, देहाचं महत्त्व साधू संतांना कळालं. पण हा जो देह आहे तुम्हाला मिळाला, पण सर्वच लोकांना नरदेहाचं महत्त्व कळतं असं मात्र अजिबात नाही. आणि वस्तू मिळणं यापेक्षा ती कळणं फार महत्त्वाची. म्हणून नरदेह भजनासाठी आपल्याला दिलाय. संत आपल्याला जागृत करतात की मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अरे तू बुलबुल है पानी का, मत कर जोर जवानी का, सोच समझ कर चल रहा बंदे, पता नहीं जिंदगानी का. मीठी वाणी बोल रे, खिलमिल कर तू डोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. पुन्हा हे शरीर आपल्याला कधी मिळेल अजिबात सांगता येणार नाही. म्हणून मिळालाय हा देह, संधीचं सोनं करा, एकमेकांशी प्रेमानं वागा, एखाद्या गोरगरिबाला सहाय्यता करा, कुणी आडला असेल तर त्याला मदत करा. श्रीमंताच्या तळवे चाटण्यापेक्षा, फारच त्यांच्या पुढं करण्यापेक्षा कधीतरी गरिबाच्या जीवनामध्ये आधार बनून बघा, कधीतरी त्यांना काहीतरी सुखदुःखात सहाय्य करून बघा. अरे गरिबाचा आशीर्वाद खूप आपल्या भविष्यासाठी कामाला येतो. एखाद्या व्यक्तीला कुठंतरी सहजरित्या पैसे, एखाद्याच्या हातात, श्रीमंताच्या लेकराच्या हातात पैसे देण्यापेक्षा एखाद्याचं गरिबाचं लेकरू जर भुकेनं व्याकुळ झालं असेल तर त्याला तुम्ही एक टायमाचं भोजन द्या, बघा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, हेच आपल्या जीवनातलं खरं सुख आहे. पण आम्हाला ह्या सुखाची प्रचिती कधी येत नाही, खरं सुख काय आहे हे आम्हाला कधी कळत नाही. आणि म्हणून वस्तू मिळाली, हा नरदेह आम्हाला मिळाला, पण नरदेहाचं महत्त्व कळणं फार गरजेचं आहे. वस्तू मिळाली त्याचं महत्त्व कळणं गरजेचं आहे. नाहीतर एका मुलीचं लग्न झालं आणि लग्नामध्ये सगळे काही भांडे, सोनं नाणं मुलीच्या घरच्यानं दिलं. बापानं 2 एकर जमीन विकली आणि जे पाहिजे ते मुलीला दिलं, पण पाणी तापायचा काय बंब्याच दिला नाही. बरं, सासूनं उठलं पडलं की कशून न कशून घालून पाडून बोलावंच तिला. शेजारच्या बायाला सांगो, बाई पोरीच्या बापानं दिलं पण आंघोळीचा पाणी तापायचा बंब्याच नाही दिला. ती एक दिवस बापाला म्हणे, दादा 2 एकर विकलं, एवढं घेऊन दिलं म्हणे, सोनं दिलं, नाणं दिलं, एवढा हुंडा दिला, पण माझ्या सासूचा काही जीव अजून चैनच नाही पडाना म्हणे तिला. एकदा एखादा बंब्या घ्या आणि तिच्या मढीवर आणून घाला म्हणे, तेव्हा जरा तिला शांती मिळेल. मग ते तिचा बाप गेला पुण्याला, आपल्याला कुठं पैसे द्यायचे भाड्याचे. पुण्याला जाऊन त्यानं एक बंबे आणला. ते पाणी तापायचे, आता व्हीटर आले, गिझर आले, त्यावेळेस बम होते पाणी तापायचे. ते बम आणल्यानंतर त्या पुरीच्या आईनं बापानं सांगितलं, विहीनबाई हा बम आम्ही काय तुम्हाला दिला नव्हता, पण आता घेऊन आलो, काय वापरायचं ते वापरा, पण आमच्या लेकीला काय टुचून टाचून काय बोलू नका बरं का.
पण तिला आनंद झाला, जाऊ द्या बोलल्याचा गुण आला बाई म्हणे, इतके दिवस झालं बांब्या बांब्या केला पण आलाच ना आता दारात. मग तिला एवढा आनंद झाला, माया उभल्या पहाटच उठली, घी पाणी कवत त्याच्यात, घी पाणी कवत त्याच्यात, अख्ख्या गल्लीत पाणी. पण सकाळच्या 9 वाजेपर्यंत बांब्या भरलाच नाही. मग येणं लगेच आता गपचूप मारावं ना काहीतरी, याचं काय असेल, कुठं पाणी टाकायचं काही निदर्शनच केलं नाही. आणि सगळ्या गावात सांगत सुटली, बाई देऊन दिला तर येईन येईन गळकाच बांब्या दिला. देऊन दिला पण येईन गळकाच बांब्या दिला. मग ती सुनबाई म्हणे, आत्याबाई आता लई बांब्या 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 वरडत होत्या, दिला ना माया बापाने एकदाचा बांब्या, आता कोण दांगुडा चालवला. ती म्हणे, बाई मज दिला तोय बापानं पण गळकाच दिला. म्हणे कुठं गळतो दाखवा बरं. म्हणजे जिथं जाळ घालायचं तिथं भल्या पहाटपासून पाणीच टाकीत बसल्यावर दिवसभर तरी तो बांब्या भरण का. तसं देह आपल्याला मिळाला पण या नरदेहाचं बांब्या मिळाला पण त्याचं महत्त्व, त्याचं काही ज्ञानच नाही, नेमकं याला पाणी टाकायचं कुठं, भरायचं कसं. तसं संत सांगतात, देह तुम्हाला मिळाला पण या नरदेहाचं महत्त्व जर आपल्याला कळालं नाही तर देह मिळून सुद्धा उपयोग नाही. म्हणून त्यानं दिलाय कशाकरिता की देवी दिला देह भजना गोमाटा, देवी दिला देह भजना गोमाटा, देवी दिला देह भजना गोमाटा, देवी दिला देह भजना गोमाटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवी दिला देह भजना गोमाटा, देवी दिला देह भजना गोमाटा. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. तसं मिळालंय कशाकरिता याचा विचार करा आणि परमार्थिक मार्गाने आपली वाटचाल असू द्या. आपल्याला होईल ती भक्ती प्रत्येकजण जीवनामध्ये करतोय. कुणी भगवान शिवांचे भक्त आहे, सोमवार उजडला की शिवांच्या मंदिरामध्ये जातात, श्रद्धेनं पिंडीवरती पाणी घालतात, 1 लोटा जल सब समस्ये का हाल. मी पहिल्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सांगून गेले होते की जर आपल्या मनामध्ये काही संकल्प असेल, आपली काही मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर आपण शिवजींची भक्ती करत असाल तर दक्षिणेकडे आपली पाठ असावी आणि उत्तराभिमुख आपण शिवपिंडीजवळ बसावं. एरवी जर आपण कुठेही बसून पूजा केली तर चालते, परंतु जर काही मनसंकल्प पूर्ण करण्यासाठी आपली पूजा असेल तर मग मात्र आपण दक्षिणेकडे पाय, उत्तराभिमुख पाठ आणि उत्तराभिमुख मुख आपण करून या ठिकाणी पूजेला बसावं. भगवान शिवांना सफेद वस्तू फार प्रिय आहे. पिंडीवरती कधी गरम केलेलं दूध टाकायचं नाही. जे गाईचं काढलेलं असतं निरसं दूध, त्याला न तापवलेलं दूध भगवान शिवांना प्रिय आहे. शिवजींची भक्ती अत्यंत श्रद्धेनं प्रेमानं आपण जशी करू तशी भगवान शिव त्या ठिकाणी भक्तावरती प्रसन्न होणारं दैवत आहे. आणि म्हणून आपण भक्ती करत असताना प्रत्येकजण ज्याला जशी जमेल तशी भक्ती करत असतो. बरं, कुणी मंगळवारी भगवतीचे उपासक असले की जगज्जननी मा भगवतीची भक्ती करत असतात की अनादि अंबिका भगवती बोधक परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती. बुधवार उजडला की काही माझ्या गोपालकृष्णाचे भक्त असतात, ते त्या दिवशी गोपालजींचं स्मरण करतात की नंदनंदन मनमोहन माझा नंदनंदन. गुरुवार उजडला की काही दत्ताचे उपासक असतात, स्वामी समर्थ उपासक असतात, त्यांचा एक सेवेचा दिवस ठरलेला आहे. पण श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आपल्या भोकर गावामध्ये आहे आणि अत्यंत श्रद्धेनं माझ्या माय माऊल्या तरुण बांधव एकत्र येऊन त्या ठिकाणी आपली होईल तशी भक्ती स्वामी समर्थांची करतात. पण स्वामी समर्थांची भक्ती ज्या ज्या घरामध्ये आहे, अगदी त्यांना विश्वास आहे की स्वामीजी कधी ना कधी त्या भक्ताला सहाय्य करतात, कधी ना कधी त्या प्रसंगातून त्या भक्ताला बाजूला काढतात. बरं का, प्रत्येक सेवकाला काही ना काही अनुभव जीवनामध्ये आलेला असतो. विश्वाचा विश्राम रे
स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे, 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 स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्यांचे, आनंदाचे धाम त्यांचे, गाऊ वाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे. जय हो. श्री राधे. विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्यांचे, आनंदाचे धाम त्यांचे, गाऊ वाचे नाम रे, विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे. अतिशय सुंदर जे स्वामी सेवक आहेत ती भक्ती करतात. शुक्रवार उजडला की काही उपासक भगवतीच्या मंदिरात जाणार, शनिवार उजडला की मारुतीरायाचे भक्त मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाणार, की अंजनीच्या सुता तुला रामाचा वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. आणि रविवार उजडला की खंडेरायाचे भक्त जातात, की हम वा घ्या सोहम वा घ्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. जे खंडोबाचे उपासक आहे ते त्या ठिकाणी भगवान खंडेरायाच्या मंदिरामध्ये जातात, की खंडोबारायाचा या खंडोबारायाचा याडबाई लागल मुरळीला, लागल मुरळीला याडबाई लागल वाग्याला, लागल मुरळीला याडबाई लागल वाग्याला. मंडळी टाळी वाजवा प्रेमानं. जय हो. रविवारच्या दिवशी खंडेरायाचे भक्त खंडोबारायाच्या मंदिरात जातात आणि प्रेमानं या खंडोबारायाचं, या खंडोबारायाचं याडबाई लागल मुरळीला, लागल मुरळीला याडबाई लागल वाग्याला, लागल मुरळीला याडबाई लागल वाग्याला, लागल मुरळीला याडबाई लागल वाग्याला, लागल मुरळीला याडबाई लागल वाग्याला.
हे तो भक्ताला ताराया ताराया सांड थोराया हो बाया लागे देवाचं गुण गाया सदानंदाला अगबाई सदानंदाला आळू सदानंदाला या खंडोबा देवाचं याडबाई लागल मुरळीला याडबाई लागल वाग्याला हरी बोल टाळी वाजवा सगळ्यांनी प्रेमाने जय हो लागल भाग्याला लागल मुरळीला याडबाई लागल भाग्याला मुरळीला याडबाई लागल वाग्याला लागल 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 मुरळीला याडबाई लागल वाग्याला वा टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा जोरदार व्हावा. तुम्हाला शक्य नाही काही काहीला उठायच्या आधी उठायचं कसं कंबर हलवायचं कसं नाचायचं पण एक एक शो वगैरे नसतो किंवा कोणी हातपायानं त्रस्त असतात बस तेवढं मोकळीक मिळावी पाय क्लिअर व्हावे 3-3 2-2 तास बसणं शक्य होत नाही त्याच्यासाठी एक थोडंसं नृत्य असतं पण काही काहींना ते करणं मध्ये शक्य होत नाही पण असू द्या शेवट कासेना पण करत जा. या खंडोबा देवाचं याडबाई लागल मुरळीला याडबाई लागल वाग्याला. उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला कथा येणार आहे की भगवान शिवांचाच अवतार खरं तर खंडोबा राया आहे. उद्याच्या कथा भागामध्ये ही कथा येणार आहे आणि उद्याचा हा शेवटचा दिवस आहे. उद्या बरोबर 2 ते 5 कथा होईल. जी कुणी श्रद्धावान मंडळी आहे भगवत भक्तीच्या सानिध्यामध्ये आल्यापासून कुणाच्या जीवनामध्ये काय बदल झाला किंवा एक आध्यात्मिक जीवनाची सुरुवात आपली काय आहे आपण एक अशी थोडीशी चर्चा करणार आहे. त्याच्यासाठी आपण उद्याच्या दिवस थोडंसं वेळ देऊ या धर्ममंडपासाठी म्हणजे वेळ काढूनच या. उद्या कथा लवकर संपवणारच आहे आपण पण थोडासा 15-20 अर्धा तासाचा हा आपला एक सत्संगच राहणार आहे. त्यामुळं ज्यांना कोणाला बोलायचं असेल आपली आध्यात्मिक चर्चा जीवनामध्ये परमार्थाच्या सानिध्यात आल्यापासून काय जीवनामध्ये आपल्या बदल झाला किंवा आपल्याला काय अपेक्षित होतं अशी आध्यात्मिक चर्चा उद्या होणार आहे. म्हणून कोणी महिला पुरुष मंडळी बोलण्यासाठी इच्छुक असेल तर उद्या आपण बोलू शकता. बरं उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. 6 दिवस ज्यांना कोणाला येणं झालं नाही त्यांनी उद्याच्या दिवशी आलं तर अगदी उत्तम कारण उद्या 12 ज्योतिर्लिंगाचं महात्म्य. हे जी 12 ज्योतिर्लिंग आहे मी सांगितलं तुम्हाला की शिवांची भक्ती खरं तर जे स्वयंभू देवस्थान आहे तीर्थक्षेत्र आहे तिथं जाऊन करण्याचं पुण्य अधिक असतं आणि म्हणून ही ज्योतिर्लिंगाची निर्मिती कशी झाली कशा पद्धतीनं झाली हे स्वयंभू देवता कसे प्रगट झाले उद्या सविस्तर आपण कथा भगवान शिवांचे जे अवतार आहे ते कोणते शिवांनी अवतार धारण केले उद्या दिव्य कथा आपण श्रवण करणार आहोत. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं आज जसे आलात खरंच मला वाटलं नव्हतं बरं मायाव की वेळ थोडासा लवकर आहे त्यामुळे तुम्ही बहुसंख्येनं राहाल पण खरंच याच्यात वर्ण कळतं तुमचं कथेवरती किती प्रेम जडलेलं. ग्रंथ त्याला म्हणावं की जे जीवनातले ग्रंथी सोडवतात आणि म्हणून मी सांगून गेले होते तुम्हाला संसारासाठी वेळ तर आपण नेहमी देतोय पण या धर्ममंडपासाठी या सत्संगासाठी या कथेसाठी फक्त 7च दिवस आपल्याला द्यायचे.
तर आपलं शेतातलं महत्त्वाचं कामकाज असून सुद्धा आपण तो बाजूला ठेवलं आहे आणि एवढं श्रद्धेनं प्रेमानं नुसतं भोकर गावची नाही, पंचकृषीतले वारकरी आहेत, खेडोपाडी राहणारे, नवे नवे वाड्या वस्तीवरती राहणाऱ्या बऱ्याच मायमावल्या दुरून दुरून इथं कथेला, सगळे काही माझे चेहरे परिचित आहे. आणि खरंच तुम्ही खूप माझ्यावरती तर प्रेम आहेच तुमचं गावची लेक म्हणून, पण माझ्या कथेवरती, माझ्या शिवांच्या कथेवरती आपलं अत्यंत श्रद्धेनं खरं तर प्रेम आहे. आणि म्हणून आपण समस्त श्रोतृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. आज कथेसाठी आमचे येवलेकर मंडळी आहेत, माझ्या संस्थेत ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांची पालक मंडळी या ठिकाणी आलेल्या. नेमकं आम्ही निघालून त्यांची गाडी आली, त्यामुळे 2-5 मिनटं. आणि विशेष म्हणजे टेम्पो भरून आलेला होता इकडं तिळापूरचा. ते बिचारे आश्रम पाहायला खाली उतरले. म्हटलं वा असू द्या, पुन्हा चला तुम्ही आमची कथा झाली की पुन्हा येऊन पहा, पण आता चला थोडंसं गावातूनही मला फोन येत आहेत. त्यामुळं निघालो कीच त्यांचं आगमन झालं. आम्ही फक्त पाणी देऊ शकलो त्यांच्यासाठी, चहा पाणी लगेचच्या लगेच वेळेत उपलब्ध झाला नाही. पण खरं तर हे सगळे मनाचे समजदार मंडळी आहेत. काही तर आश्रमात आले नाही, डायरेक्टली इथं धर्ममंडपात मला दिसत आहेत. पण आपण खरं तर दूरवरनं प्रवास करून या कथेसाठी आलात, ही शिवांची आपल्यावरती असणारी कृपा आहे. आणि आपण खरंच अत्यंत श्रद्धेनं आज एवढ्या लवकर सूचना दिली, तितक्या लवकर आपण सगळेजण उपस्थित राहिलात. एकदा तुमच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. मनापासून मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. काल आपण या ठिकाणी कार्तिकेय स्वामींचा जन्म पाहिला, तारकासुराचा उद्धार कार्तिकेय स्वामींनी केलेला तोही प्रसंग पाहिला. आणि गणरायांचं प्रागट्य आपण पाहिलं. मी काल सांगून गेले तुम्हाला, गणपती, गण म्हणजे सुरुवात आणि पती म्हणजे पालन करणारा. कोणतंही कार्य निर्विघ्नपणाने पार पडावं यासाठी गणपती बाप्पांना वंदन केल्या जातं. त्या गणपती बाप्पाचं काल प्रागट्य पाहिलं. भाद्रपद महिन्यातील वद्य चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळेला त्या ठिकाणी पार्वती मैयाच्या संकल्पनाने गणरायांची निर्मिती झाली. मैयानं त्या ठिकाणी विजयाने सांगितलं होतं, जया विजयाने, की आई मैया, जसं भगवान शिवांना नंदीगण आहे, शिवगण आहे, पण तशी तुम्हाला हक्काचे माणसं कोणी नाही हो, कोणीतरी असलं पाहिजे. नंदीला एक दिवस स्नान करत असताना थांबवलं तर भगवान शिव निघून आले आतमध्ये. मैया म्हटली, लाजून गेले, लज्जित झाले आणि म्हणतात, अरे मला माझा हक्काचा माणूस पाहिजे असं मला विजयाने सांगितलं होतं, जया विजयाने. हे खरं आहे बरं. आणि मग तिनं आपल्या चंदनादी ओटी लावून स्नान करत होती. त्या चंदनादी ओटीचा गणपती बनवला, त्याच्यामध्ये प्राणोत्क्रमण केलं आणि गणरायांना प्रगट केल्यानंतर सांगितलं, बाळा मी स्नान करते आहे ना. कारण मी काल सांगितलं, ती माय भवानी, ती जगदंबा भवानी आपल्या सर्वसामान्य स्त्रियांसारखी गर्भधारणा करू शकत नाही. कारण भगवान शिवांनी देवांना सांगितलं होतं, तुमचा हा जर विचार असेल की पार्वती बाळाला जन्माला घालील, ती माय भवानी सर्वसामान्य स्त्रीसारखी गर्भधारणा करू शकणार नाही. आणि म्हणून गणपती बाप्पाला मैयानं हातानं बनवलं, प्राणोत्क्रमण केलं, बाळ जिवंत झालं. आणि गणरायांना सांगितलं, बाळा मी स्नान करते, आतमध्ये कोणाला येऊ देऊ नको. पण भगवान शिव मात्र त्या ठिकाणी आलेले आणि गणपती बाप्पा तिथं उभे. म्हणले बाजूला हो. म्हणे नाही नाही, माझी मैया आतमध्ये स्नान करते. अरे म्हणले, तू कोण आहेस, तुला माहिती का, जी स्नान करते तिचा मी नवरा आहे. मला बाकीचं माहिती नाही, माझ्या आईनं मला सांगितलं, कुणी आलं तरी आतमध्ये येऊ देऊ नको. भगवान शिवांना राग आला. भगवान शिवाबरोबर जे नंदीगण आहे त्यांना राग आला. आमच्या देवाला अडवतात बायकोला भेटण्यापासून, आणि म्हणून महापार्वतीला भेटण्यापासून जर अडवत असेल तर आपण याच्याबरोबर युद्ध केलं पाहिजे. गणपतीबरोबर युद्ध झालं, परंतु त्या ठिकाणी हरल्या गेले. नंतर भगवान शिव क्रोधित झाले, अरे एवढा असणारा पण आमच्या या नंदीगणांना आवरला नाही. आणि म्हणून भगवान शिवांनी गणरायाबरोबर युद्ध करायला प्रारंभ केला. आपल्या त्रिशूळानं गणपतीचं गजाचं शिर उडवलं. गणपतीचं शिर उडवल्याबरोबर गणपती बाप्पाचं शिर उडून पडलं. पार्वती अत्यंत दुःखी झाल्या. पार्वतीला ही बातमी कळाल्यावर नुसते दुःखी झाल्या नाही, तर शरीरातून अनेक शक्ती निर्माण झाल्या. जगदंबा, माय भवानी, त्या ठिकाणी कालिका, महाकाली, ह्या शक्ती ज्या वेळेला प्रगट झाल्या त्यावेळेला भयंकर वातावरण झालं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि मग भगवान शिवांना त्या ठिकाणी देवतांनी प्रार्थना केली, देवा हा विध्वंस थांबवा, मैयाच्या शक्ती प्रगट होत आहेत. त्यावेळेला आईनं पार्वतीनं सांगितलं, जोपर्यंत माझा गणराजा जिवंत होत नाही तोपर्यंत ह्या शक्ती थांबणार नाही. आणि म्हणून स्वसामर्थ्यानं भगवान शिवांनी नंदीगणांना सांगितलं, शिवदूतांना सांगितलं, जा कुठेही इथं जर कुठं एखाद्या प्राण्याचं समोर गेल्यावर जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून आणा. आणि त्या ठिकाणी गणरायांना जोडलं. गणपती बाप्पांचं शिर उडवलं, पण नंदीचं ज्या वेळेला हत्तीचं शिर जोडल्या गेलं त्यावेळेला गणपती बाप्पा उठून बसले, प्राणोत्क्रमण झालं. आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी मैयाला अतिशय आनंद झाला. भगवान शिवांनी आणि पार्वतीनं त्या ठिकाणी गणपती बाप्पाला मांडीवरती घेतलं आणि देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि सगळीकडे एकच जयघोष झाला, गणपती बाप्पा. प्रेमानं सगळ्यांनी गणपती बाप्पा मंगलमूर्ती
गणपती बाप्पा मंगलमूर्ती हर 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 तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दीनांच्या नाथा तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दीनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता तूच सुख करता तूच दुःख हरता टाळी वाजवा सगळ्यांनी हरी बोल तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता जय हो पहा पुरे झाले एक वर्ष होतो वर्षान एकदाच हर्ष गोड अन्नाचा लागे हो स्पर्श घ्यावा जाणोनी हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता सुख करता तूच दुःख हरता जय हो. चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता श्री राधे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता बाप्पा मोरया रे चरणी देवी तो माता तो माथा गणपती बाप्पाला आदरानं वंदन केलं जातं अग्रपूजेचा मान गणपती बाप्पांना मिळाला आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि म्हणून मी कालही सांगून गेले हर पूजा करायची असेल तर गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं घराची वास्तुशांती असू द्या कुठलं धार्मिक कार्यक्रम असू द्या कशाचं उद्घाटन असू द्या सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांचंच पूजन केलं जातं परंतु गणेश पुराणामध्ये असं वर्णन आहे ज्या कोणी स्त्रियांचा गर्भ खराब होत असेल वेळोवेळी तर बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा त्या स्त्रीनं तिचा आणि गणरायाला प्रार्थना करायची त्या माऊलीचा कधी गर्भ खराब होत नाही गणेश पुराणामध्ये असं वर्णन आहे पण माझे गणपती बाप्पा आपण आता गणपती बाप्पाचा सुंदर उत्सव केला लोकमान्य टिळकांनी हा उत्सव चालू केला लोकांमधला वैर संपवावा राजकारण समाज पार्ट्या हे सगळं काही सोडावं आनंदानं एकत्र येऊन परमार्थ करावं भक्ती करावी याच्यासाठी खरं तर लोकमान्य टिळकांनी हा भक्ती उत्सव चालू केला पण गणपती बाप्पांना दुर्वा वाहिल्या जातात काम वाहिल्या जातात माहिती का आणि आजकाल असं होतं ना खरे कारण कोणाला माहिती असतात असं नाही बरं उगं ते कसं आहे ना मागून चालत आलं म्हणून पुढे चालवायचं त्यानं वाहिल्या म्हणून मी वाहणार त्यानं नैवेद्य ठेवला पण देवाला नैवेद्य का ठेवतात देवाला जर नैवेद्य ठेवला तर समस्त विश्वाला जीव घालण्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं माऊलीच्या हातामध्ये पंचम कर्मशास्त्रानं सांगितले हे बघा ज्या स्त्रीला वाटतं माझ्या घरामध्ये सुख शांती नांदावी घरामध्ये कधी दरिद्रता येऊ नये लक्ष देऊन ऐका कधीच स्त्रियांनी संध्याकाळच्या वेळेला किचन खरकटे ठेवायचं नाही कधीच ठेवायचं नाही आता तर संस्थेत मुलीच आहे पण मी कीर्तनाला जरी गेले घरी जर किचन कधी खरकटा असलं ना मला कधीच सहन होत नाही मी रात्रीच पोरींना बोलत होते 2-4 भांडे राहिले होते म्हटलं अगं बारीवाल्यांनी तर लक्ष द्यायचं की नाही असं किचनवरती भांडे खरकटे ठेवतात का पण त्यांना बिचाऱ्यांना काय माहिती पण ठेवीत नाही कुणीच आम्ही तर कधीच ठेवू देत नाही नजर चुकीनं आता त्यांच्याकडून राहून गेले पण कधीच संध्याकाळच्या वेळेला खरकटे भांडे किचनमध्ये ठेवायचे नाही किंवा कधी किचन काही महिलांचं गेलं ना असं नको नको वाटतं तिथं जर एखाद्या घरी गेले ना असं अस्वच्छ असलं ना त्या जर म्हणल्या चहा घ्या मी म्हणत असते नाही मी चहा बंद केला तर मला चहा लय आवडतो
पण मी म्हणते नाही, चहा बंद केलेला आहे मी, चहाच घेत नाही. असं पाहिल्यावर घ्यावंच वाटत नाही ना. स्वच्छता असली पाहिजे. आणि स्वच्छता मला तर फार प्रिय आहे. अस्वच्छता मी बिलकुल सहन करत नाही. सगळं आश्रमाची जी व्यवस्था आहे, सगळं काही पुढं होऊन मी करूनच घेत असते, किंवा मी स्वतः करते, नाही तर पोरी आमच्या करून घेतात. सगळ्यांना माहिती ताईला स्वच्छता लागते. स्वच्छता ही सगळ्यांकडे असलीच पाहिजे. किचनमध्ये कधीच खरकटे भांडे, खरकटं किचन स्त्रियांनी कधी ठेवायचं नाही बरं. पुन्हा जे कापायच्या वस्तू असतात, विळी असू द्या, चाकू असू द्या, आलेल्या पाहुण्याला कधी आपले चाकू विळ्या दिसल्या नाही पाहिजे. कापायची वस्तू कधी दिसू नये. जो झाडून घ्यायचा झाडू येतोही कुणाच्या दृष्टीला कधी किचनमध्ये आल्यानंतर येऊ नये. आणि वेळोवेळी जर स्त्रीकडून त्या ठिकाणी चुलीवरचं दूध उतू जात असेल, कुठले पदार्थ उतू जात असेल, तर समजून जायचं की आपल्यावरती राहू आणि की तू नाराज आहे. आणि म्हणून आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते, सायंकाळच्या वेळेला दिवस मावळायच्या आत घरदार झाडणे, दिवस उजडायच्या आत घरदार झाडणे, ही पूर्वीपासूनची पद्धत, परंपरा, संस्कृती, संस्कार चालत आले. हे आम्ही आपणवले पाहिजे. कधीही उठायचं, कधीही झाडायचं, कधीही खायचं, याला अजिबात अर्थ नाही. आणि म्हणून स्त्रीकडे हे पंचम कर्म आहे. घरातला जो झाडू असतो ना, झाडू खराब झाला म्हणून कधी फेकून द्यायचा नाही बरं. आम्ही काय करतो, ते लक्ष्मी म्हणून इतर दिवस वापरतो आणि खराब झाला की त्याला फेकून देतो. असं करायचं नाही मावल्या हो. तो झाडू जो आहे, जो वापरून आता कुजड झाला, आता आपण त्याच्यानं झाडून घेत नाही, त्याचे तुकडे तुकडे करायचे आणि किंवा एकदम बारीक करायचं, जमिनीमध्ये खड्डा घ्यायचा आणि त्याला पुरून टाकायचं, नाही तर पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करायचं. पण लक्ष्मी म्हणून वापरायचं आणि पुन्हा त्याचं कशाही पद्धतीने विल्हेवाट करायची, हे मात्र अत्यंत चुकीचं आहे. हे आपल्याकडून छोटे छोटे होणारे क्रियाकर्म आहे. प्रत्येक माऊलीनं रोज गौमातेला रोटी दिली पाहिजे. हे जे पाप आपल्याकडून होते, आता आपण चालत आलो कथेला, तुम्हाला माहिती का आपल्या पायाखाली किती मुंग्या मेल्या, किती जीव जंतू आपल्या पायाखाली मेले, आपल्याला कळत नाही. आणि एखाद्या वेळेला इच्छा नसते पाप करण्याची, पण सहजरित्या पापकर्म आपल्याकडून होऊन जातं. यासाठी शास्त्रानं आम्हाला पंचम कर्म सांगितले की गौमातेला रोटी द्या. ज्या चुलीवरती आपण स्वयंपाक बनवतो तिलाही त्या ठिकाणी काहीतरी स्वहा तिच्यामध्ये करत जा. पण आम्ही करतो, चुलीवरचं दूध उतू गेलं की मग म्हणतो श्रीकृष्णार्पणमस्तु. खरं तर आपण मुद्दाम होऊन त्या ठिकाणी चुलीला सुद्धा दिलं पाहिजे बरं. पशुपक्ष्यांना धान्य आपण दिलं पाहिजे. आणि दारामध्ये जो आलेला अतिथी, याला कधी त्या ठिकाणी तिरस्कार दृष्टीनं त्याच्याकडं पाहायचं नाही, मनापासून त्याचा सन्मान करायचा. आलेल्या अतिथीचा जर आपण रागराग केला तर त्याला दिल्याचं पुण्य आपल्याला कधी प्राप्त होणार नाही. आणि आलेल्या अतिथीला मात्र कधी शिळं खाऊ घालायचं नाही. असलं तर ताजं, नाहीतर मग नाही खाऊ घातलं तर हरकत नाही, पण आलेल्या अतिथीला मात्र स्त्रियांनी कधी शिळं खाऊ घालायचं नाही. आपण म्हणतो बाई रात्रीची भाकर उरली, आता कोणीच खाणार नाही, आला भिकारी तर टाका त्याला देऊन. हे चुकीचं आहे बरं माया हो. आपल्याकडून असे जे छोटे छोटे कर्म घडतात, ते कर्म कधी आपल्याकडून घडू देऊ नका. होईल तेवढी श्रद्धेनं, प्रेमानं भक्ती करण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयास असला पाहिजे. आणि म्हणून आजकाल आपल्याला असं होतं ना की भक्ती करत असताना याचं त्याचं पाहून करायची सवय लागली. त्यानं केलं की आपण करायचं. त्याचं म्हणजे खरं कारण काय हे आपल्याला माहिती नाही. आता गणपती बाप्पाला दुर्वा आपण वाहतो, का बरं वाहतो? नुसतं उगं म्हणतात 21 दुर्वाचे जुडे वाहन, गणपतीला दुर्वा वाहन म्हणून वाहिल्या. याचं त्याचं पाहून करायचं. वस्तुतः कारण काही काहींचे वेगळे असतात बरं. काही काहीला वाटतं ना बाई ती नाचली तरच मी नाचन, ते जर उठले तर मी उठन. म्हणजे ज्याची त्याची कारणं, कुणाचे पाय दुखतात, कुणाला कंबर साथ देत नाही, कुणाला नाही नाचं वाटतं, त्याचे कारणं वेगळे असतात. पण आपण एक कुणाच्या तरी म्हणजे कुणातरीवर अवलंबून राहत असतो. पण तुम्हाला याच्यासाठी एक उदाहरण सांगते. एकदा एक जावई सासूरवाडीला आला आणि चहा पाणी झाला कीच एक पोस्टमास्तर पोस्टातून एक पत्र घेऊन आले. आणि यानं चहा पाणी घेऊन झाल्यावर ते पत्र ओपन केलं बरं का, पॉकेटमधून बाहेर काढलं, असं मागून पुढून सगळीकडं पाहिलं. आणि पाहत असताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं ते डोळ्यातलं पाणी सावरलं. सासूबाईनं त्याच्या जावयाच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहिलं. बाई म्हणे मा जावई लई निबरगटे, अजूनपर्यंत कधी रडला नाही म्हणे, आज रडतो त्यावरती काहीतरी विशेष कारण असलं पाहिजे बाई म्हणे. मग त्या सासूनं रडायला चालू केलं. त्या सासूचं पाहिलं, तिच्या सुना म्हणे बाई आजपर्यंत सासू कधी रडली नाही, एवढा आपल्याला त्रास दिला, कधी हिच्या डोळ्याला थेंब आला नाही, पण आज रडती, काहीतरी कारण असलं पाहिजे. तिच्या त्या दोन्ही सुना रडायला लागल्या. त्या सुनांचं पाहिलं की त्यांची पहिली गल्ली, पहिल्या गल्लीचं पाहिलं की दुसरी, दुसरीचं पाहिलं की तिसरी, तिसरीचं पाहिलं की चौथी, चौथीचं पाहिलं की पाचवी, चालू द्यायचं का असंच. सगळ्या गल्ल्याच रडायला लागल्या.
आणि मग ह्या 5 गल्ल्या रडू लागल्या. तेवढ्यात ते सासूबाईला असं वाटलं होतं माझं मिलिटरीमध्ये पोरगं आहे, नक्की त्याचं काहीतरी म्हणजे माझ्या लेकराचंच काहीतरी बरं वाईट झालं म्हणूनच जावई बापू रडतात. मग तिचं पाहून सुनाचं पाहून गल्ल्या रडायला लागल्या आणि मिलिटरीतलं पोरगं सुट्टीवरती येत होतं. आणि आल्यानंतर त्याला ती गल्ली रडताना दिसलं. उभा राहायला म्हणलं, काकू काय झालं, का बरं रडता? त्यांनी काही नाही, आमची समोरची गल्ली रडते म्हणून आम्ही रडतो. समोरच्या गल्लीला विचारलं, काय झालं तुम्ही रडता? काही नाही म्हणे, आमच्या समोरची. मग तिसऱ्या गल्लीला, काय झालं? ही दुसरी रडती म्हणून आम्ही रडतो. दुसरी गल्लीला विचारलं, ती म्हणे पहिली गल्ली रडते म्हणून आम्ही रडतो. पहिल्या गल्लीला विचारलं, तुम्हाला काय झालं? ती म्हणे आम्हाला काही नाही झालं, पण तुमची भाऊजाई बायको रडत होती म्हणून आम्ही रडत होतो. भाऊजाई बायकोकडे गेले, काय झालं तुम्हाला रडायला? ती म्हणे अहो काय नाही, आत्याबाई रडत होत्या म्हणून आम्ही रडत होतो. आईला विचारलं, आई काय झालं रडायला? आई म्हणे बाई ज्याच्यामुळे रडत होते तो तर माझ्यासमोर आला आणि आता काय सांगू बाई याला? काय नाही बाबा म्हणे, अरे जावई बापू रडतात ना म्हणून मी रडत होते. जावयाला विचारलं, दाजी काय झालं? दाजीनं जे हातामधलं पत्र होतं पुन्हा उलथं पालथं केलं आणि त्या मेवण्याला म्हटले, मला लई जीवनात पश्चाताप होतो म्हटले. असं वाटतं मी जर शिकलो असतो तर या पत्रात काय लिहिलं हे मला कळलं असतं म्हणे, पण नाही शिकल्यामुळं या पत्रात काय लिहिलं हे मला कळाना म्हणून मी रडतो. तसं काही काहींचे कारणं वेगळे असतात बरं का. पण आपल्याला उगं याचं त्याचं पाहून करायची सवय लागली. उगं त्यानं गणपतीला दुर्वा वाहिल्या म्हणून आम्ही व्हायचे, त्यानं मोदक वाहिले म्हणून आम्हाला व्हायचे. खरं तर हे का केलं जातं लक्ष देऊन ऐका बरं. गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात? ज्या वेळेला यमलोकातले आपल्या मृत्यू लोकामध्ये आले आणि त्यांनी असे धार्मिक कार्यक्रम पाहिले, वा काय सुंदर कार्यक्रम करतायत म्हणले हे लोक. आपणही आपल्या यमलोकामध्ये असा धार्मिक काहीतरी कार्यक्रम करू ज्यानं आपले वाहवा होईल. आणि म्हणून त्यांनी एक तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचं नृत्य ठेवलं. ती तिलोत्तमा नावाची अप्सरा नृत्य करू लागली. इंद्र तिला भाळला आणि परिणामी तिला दिवस गेले. त्या ठिकाणी तिला एक पुत्रसंतान झालं, त्याचं नाव होतं अनलासूर. पण त्या अनलासुराचं शरीरातून डोळ्यातून अक्षरशः ठिणग्या बाहेर पडू लागले. याचा त्रास देवी देवतांना होऊ लागला. गणपती बाप्पाला सगळ्यांनी प्रार्थना केली, माझे गणपती बाप्पा आले, त्या अनलासुराला गिळंकृत केलं, पण गणपती बाप्पाच्या अंगाचा दाह होऊ लागला. पहाडावरती तपस्या करणाऱ्या साधू ऋषींना कळालं की अरे गणपती बाप्पा देवादिदेव महादेवजींचे पुत्र त्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या अंगाचा दाह होतोय, हा कशाने शांत होईल? आणि म्हणून गिरीकंदरामध्ये पहाडावरती तपस्या करणाऱ्या साधूने हे जाणलं आणि त्यांनी 21 दुर्वाच्या जुडा आणल्या आणि माझ्या गणरायांना समर्पित केल्या. तेव्हा गणपती बाप्पाच्या अंगाचा दाह शांत झाला. तेव्हा गणपती बाप्पांनी सांगितलं, जो श्रद्धेनं कुणी प्रेमानं मला 21 दुर्वाची जुडी वाहील, त्याचं शरीरातलं जे त्रास आहे, जो शरीराला होणारा त्रास आहे आणि त्याच्या दुःखातून त्याच्या जीवनामध्ये मी त्याला शांती प्रदान केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात. बरं, गणपती बाप्पा आगडबम शरीर आहे, पण तरीसुद्धा गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे. याचं कारण असं आहे की सौभरी ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांची धर्मपत्नी आणि ते निवांत बसलेले, पण बसलेले असताना एक सौभरी ऋषी बाहेर गेले आणि क्रौंच नावाचा गंधर्व त्या ठिकाणी आला आणि सौभरी ऋषींच्या पत्नीचा हात पकडला. हे सौभरी ऋषींच्या लक्षात आलं. सौभरी ऋषी धावत पळत आले आणि त्या क्रौंच गंधर्वाला म्हणतात, अरे मूर्खा, चोरून येतोय, गुंदरासारखा येतोय, माझ्या पत्नीचा हात पकडतोय, जा तू उंदीर होशील. उंदीर म्हणून त्या ठिकाणी प्रगट झाला. पण पाराशरजींच्या आश्रमात राहून धान्याची नासडी करू लागला, कपडे कुरतडू लागला. तिथं बाल्यावस्थेमध्ये गणपती बाप्पा होते. गणपती बाप्पांना राग आला, त्याच्या शेपटीला धरलं, गरगर 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 फिरवलं, खाली आपटून मारणार तर हातातून निसटला आणि म्हटलं, हे गणपती बाप्पा, जर तू आज मला जीवनदान दिलं तर मी आयुष्यभर तुझं वाहन म्हणून तुझी सेवा करील. आणि म्हणून गणपती बाप्पाला, त्या गणपती बाप्पानं उंदराला जीवनदान दिलं. तेव्हापासून गणपती बाप्पाचं वाहन काय आहे? बोला ना, काय आहे? उंदीर आहे. असं आम्हाला कधीतरी माहिती असलं पाहिजे बरं. म्हणून गणपती बाप्पा अग्रपूजेचा मान त्यांना मिळाला. आणि म्हणून कोणतंही कार्य सुरू करायचं असेल तर आपण गणपती बाप्पांचं स्तवन करत असतो बरं. की गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि
गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवरार गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्म सदाराध्याय गुरुपुत्र परित्राते गुरुपाखंड खंडकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गुणगुल्पाय गच्छमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. आपण गणपती बाप्पाचं नेहमी पूजन करत आलो की मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. बोला बोला मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. टाळी वाजवा सगळ्यांनी प्रेमानं भजन करा. जय हो मोरया रे मोरया रे बाप्पा 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 मोरया रे. जय हो प्यारे के जय हो मोरया रे बाप्पा मोरया रे. या उद्या सगळ्यांचा आवाज येऊ द्या. आजूबाजूला सगळ्यांनी भजन करायचे. हा बाबा हा मोरया रे बाप्पा मोरया रे. क्या बात है बा. हा मोरया रे बाप्पा मोरया रे. सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करा. सर्वांनी एक साथ टाळी प्रेमानं सगळ्यांनी मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे एक बाप्पा साथ मोरया जय रे हो. मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा हर हर. गणपती बाप्पाचं प्रागट्य झालं. मैयाला अतिशय आनंद झाला. दोघीही पती पत्नी भगवान शिव पार्वती गणपती बाप्पाचा जन्मोत्सव संपन्न करू लागले. हा जन्मोत्सव काल आपण इथे संपन्न केला. खूप मैयांनी चॉकलेट आणले होते, खिरापत आणली होती आणि आपलं कर्तव्य आहे की काही ना काही सेवा आपण कथेमध्ये दिली पाहिजे. या भावनेनं आपण सगळेजण या ठिकाणी प्रसाद घेऊन आलात. सगळ्यापर्यंत हा प्रसाद पोहोचलेला आहे. गणपती बाप्पा काल प्रगट झाले. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा
ताशाचा आवाज तारारा झाला र गणपती माझा नाचत आला. तशाचा आवाज तारारा झाला र गणपती माझा नाचत आला. गणपती बाप्पाचं प्रसन्न वदन पाहून मैयाला अतिशय आनंद झाला. आता मात्र गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी दोनही बालक आता भगवान शिव आणि पार्वतींच्या जीवनामध्ये आहे. लेकरं लहानची मोठे होत आहेत. आता मात्र कोणतेही असो, देवाचे असो नाही तर आपले असू द्या, लेकरं मोठे झाल्यानंतर आईबापाला एकच चिंता असते की आता यांचं काय झालं पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे, शिक्षण झालं की यांचं काय झालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे. त्यामुळे गणपती बाप्पांचं लग्न करायचे. पण भगवान शिव म्हणले नाही नाही आधी कार्तिकजीचं. मैया म्हणली नाही नाही आधी गणपती, तो दिसायला मोठा आहे ताजा आहे. म्हणले नाही नाही, जे मोठा असतात त्यांचे लग्न नसतात. नुसती वयानं वाढले पण बुद्धी कमी असेल तर त्यांचे लग्न होतील का? दोन्ही विकास पाहिजे, शरीराचाही विकास पाहिजे आणि बुद्धीचाही विकास पाहिजे. नाही तर शरीर आगडबम झालं आणि बुद्धी मात्र लेकरासारखी चालेल का? यांचं लग्न होईल का? होणार नाही. आणि जरी झालं तर प्रपंच सुखानं होणार नाही. यासाठी दोन्हीचाही विकास असावा, बुद्धीचाही विकास असावा, शरीराचाही विकास असावा. पण मैया म्हणली नाही माझ्या गणपती बाप्पाचं. नाही नाही म्हटले आपण कार्तिक स्वामीचं. आता पती पत्नी भांडणं करायचे, भांडणं करण्यापेक्षा कुठंतरी हा गोडीत वाद मिटवून काढू. तुझ्याही लेकराचं राहू दे, मी त्या ठिकाणी जे कार्तिक स्वामी आहे त्यांचंही राहू दे, गणपती बाप्पाचंही राहू दे. आपण एक काहीतरी तोडगा काढू. काय काढायचा? म्हणजे या दोनही पुत्रांना आपण एक नियोजन देऊ, जेणेकरून हे एक पृथ्वी प्रदक्षिणा करून जो सगळ्यात पहिल्यांदा येईल, म्हणजे यालाही राग नको आणि त्यालाही राग नको. मग आपण जो पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचं लग्न करू. गणपती बाप्पा तर स्तब्धच झाले. भैया हो, थोडी जागा करता का मधून? आपल्याला गणपती बाप्पांचा विवाह सोहळा संपन्न करायचा आहे. या ठिकाणी वधूवर गणपती बाप्पा सिद्धी बुद्धी या ठिकाणी विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. त्यामुळं थोडीशी जागा करा. चला आता लक्ष द्या इकडे. बुद्धीचा विकास झाला पाहिजे तर लग्न होत असतं. म्हणले असं तसं करत बसण्यापेक्षा माझा गणपती बुद्धिदाता आहे, कार्तिक स्वामी कमी नाही, मग आपण काहीतरी प्रयोजन करू. म्हटले मग जो पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचं लग्न होईल. आणि म्हणून लग्न होईल या भावनेनं गणपती बाप्पा तर स्तब्धच झाले. अरे म्हटले याचं वाहन तर मोरे, हा तर जाईल, ही परिक्रमा करूनही येईल, पृथ्वी प्रदक्षिणा करूनही येईल. आणि मी तर काय म्हटले इथंच बसून राहणार आहे, आपला उंदीर आपल्याला घेऊन जाऊ शकणार नाही. गणपती बाप्पाचा विश्वास कमकुवत झाला. आणि इकडं कार्तिक स्वामी मोरावरती बसले, लग्न माझं आधी व्हावं गणपतीच्या पेक्षा, म्हणून असे धाय पळू लागले. आणि इकडं गणपती बाप्पा आपले स्तब्ध झाले. आई वडील म्हटले, भगवान शिव पार्वती म्हणले, अय तुला नाही का करायचं लग्न? आपल्याला लग्न करायचंय म्हटले, पण आपण काय कुठं प्रदक्षिणा बिदक्षिणा करायला? माझा उंदीर तर मला इकडंच पाडून टाकीन म्हणला, कुठं जखमा दुखापत करून घेऊ. आपले उंदीर राजा आपल्याला काय घेऊन जाणार नाही, त्यांचे भले मोर आहे म्हणे, इकडून नेतीन तिकडून नेतीन, आपले उंदीर मामा काय आपल्याला घेऊन जाणार नाही. मग थोडा वेळ बसला म्हणले, वेदशास्त्रामध्ये मी असं ऐकलंय की जो आई वडिलांना 3 प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वीचं पुण्य, त्या ठिकाणी पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी कार्तिक स्वामी मात्र गेलेले मोरावरती बसून. आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांचं पूजन करू लागले. खरं तर मी नेहमी सांगत आले, आई वडिलांना पूजण्याचं किंवा त्यांच्या पाया पडण्याचा अधिकार त्यांना असतो की ज्यांनी जिवंतपणे मायबापाला प्रेम दिलं, ज्यांनी जिवंतपणे मायबापाला सांभाळलं नाही. आज एक वस्तुस्थिती हो, मायबाप कुत्र्यासारखे त्यांचे हाल करतात आणि कुत्रे गाडीत घेऊन फिरतात लोक आजकालचे. तुम्ही शहरामध्ये जर जाऊन पाहिलं ना, आईबापाला कुठंतरी छोटीशी खुली असते आणि कुत्रे गाडीमध्ये घेऊन फिरत असताना पाहायला मिळतील. आईबापाला इकडं भाकरी नाही, त्याला बिस्किटं खाऊ घालतील, काजू बदाम खाऊ घालतील. अशी आज खरं तर परिस्थिती आहे. परंतु सकल तीर्थ फिरत बसू, पण जे घरामध्ये तीर्थ आहे त्यांच्या जर आपण कधी आशीर्वाद घेत नसेल तर ह्या तीर्थाला जाऊन काय उपयोग? सकल तीर्थाचे दुरे जिये का माता पितरे, तर या सेवी सी कीर शरीरे लोन कीजे.
म्हणून नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. ह्या जगाला देखावा दाखवून काय उपयोग होणार आहे? मनापासून आपण त्यांच्यावरती प्रेम केलं पाहिजे. आज कार्तिक स्वामी जरी परिक्रमेला गेले, प्रदक्षिणा करायला गेले, पण माझे गणपती बाप्पा मात्र या ठिकाणी सुंदर आईवडिलांचं पूजन चालू केलेलं आहे. आणि प्रदक्षिणेमध्ये, परिक्रमेमध्ये फार मोठं पुण्य असतं बरं. मंदिराला का असेना आपण परिक्रमा घालत असतो. कुठे वृंदावनला वगैरे आपण जर कधी गेलो या तीर्थक्षेत्रामध्ये, तर माया हो 11 किलोमीटरची परिक्रमा. इकडे कधी गोवर्धनला गेलो तर तिथेही 21 ते 25 किलोमीटरची परिक्रमा आहे. तुम्हाला खोटं वाटेल, कधीतरी वृंदावनला जा, कधीतरी गोवर्धनला जा. अक्षरशः दंडवती परिक्रमा करतात ते लोक. असा दगड घेतात आणि पूर्ण शरीर झोपवायचं, तिथं ठेवायचं, तिथून पुन्हा उठायचं, त्या दगडापासून पूर्ण शरीर झोपवायचं. अक्षरशः काहींना 25-25 दिवस लागतात, महिना लागतो. एक परिक्रमा तर मी पाहिली होती, तिथं लिहिलेलं होतं, बाबाजीने मौन धारण किया है, बाबा किसी की साथ बात नाही करते, आणि असं लिहून ठेवलेलं होतं. आणि एवढा मोठा दगडांचा ढीग होता. मला पुढं जाण्याची इच्छा नाही झाली. मला वाटतं माझी मैत्रीण होती, म्हटलं ताई थांबा 2 मिनटं. ते बाबा ज्या वेळेला आले, मी म्हटलं बाबा एवढं काय, एवढे मोठे दगडाचे ढिगारे? तर तिथं लिहिलेलं होतं, ये बाबा मौनी है, मतलब किसी के साथ बात नहीं करते, आणि ये बाबाजी की परिक्रमा चल रही है. त्या परिक्रमा किती असं त्याच्यावर लिहिलेलं होतं की 1108. आणि मग मी सहज एका व्यक्तीला विचारलं त्यांच्यासोबतचे, कितने साल लगते इस परिक्रमा को? त्याने बस 7-8 साल लगते होंगे. म्हणजे किती? 7 ते 8 वर्ष लागतात म्हणे या परिक्रमेला. ज्यांच्यावरती कृपा आहे, आपल्याला इथं पंढरीला चला म्हणलं की वारकरी म्हणत असतो, याच एकादशीला मग देवानं शिळी मारली, म्हणजे शिळी मिली तरी बंद केल्या वाऱ्या. पण घरात आत्तापर्यंत कित्येक पूर्वज गेले तरीसुद्धा घर सुटत नाही. पण माया हो पुरुष मंडळी, आपलं खरं भाग्य आहे, आपल्या गावातून दिंडी निघाली यावर्षी. अगदी आनंदानं सगळे वारकरी दिंडीमध्ये सामील झाले आणि बहुतांश लोक होते बरं वारीमध्ये. वारी करण्याचं सौभाग्य 100 वाऱ्या गाडीमध्ये बसून करा, पण एक पायी वारी जर आपण करत असो तर 100 वाऱ्या गाडीमध्ये बसून करणे इतकं पुण्य एका पायी वारीमध्ये आहे. आणि म्हणून आपण निश्चितच पंढरीला एक वेळेला तरी गेलो पाहिजे. उलट प्रेमानं म्हणा की तुळशीची माळा हातात टाळ, तुळशीची माळा हातात टाळ, पताका बांधून काठीला हो, पताका बांधून काठीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला. हरी बोल. दर महिन्याच्या एकादशीला, एकादशीला, दर महिन्याच्या एकादशीला, दर महिन्याच्या एकादशीला, आषाढीला जातो आम्ही पंढरीला, आषाढीला जातो आम्ही पंढरीला, आषाढीला जातो आम्ही पंढरीला, आषाढीला जातो आम्ही पंढरीला. वैष्णवांचा मेळा झालाय गोळा, वैष्णवांचा मेळा झालाय गोळा, चंद्रभागेच्या काठाला हो, इंद्रायणीच्या काठाला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला.
उपवास एकादशीचा धरतो उपवास एकादशीचा धरतो उपवास एकादशीचा धरतो उपवास पांडुरंगाची लागली मला पांडुरंगाची लागे मला पांडुरंगाची लागली मला पांडुरंगाची लागे मला गजर चालला गजर चालला फराळ खाल्ला इंद्रायणीच्या काटाला हो चंद्रभागेच्या काटाला विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला हरी ओ विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला श्री राधे जय हो प्यारे की जय हो तुळशीची माळ हातात टाळ तुळशीची माळ हातात टाळ पताका घेऊन पताका बांधून काठीला हो पताका बांधून काठीला विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला हरी बोल. विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला जय हो जय हो जय हो श्री राधे वा वा वारीचा परिणाम आहे का गावातून दिंडी गेल्याचं नाही तर आम्ही भजनाला उठा म्हणलं तरी काही काही उठत नाही पण आता तुम्हाला आनंद वाटलो मनातून उठा वाटलं बरं वारकऱ्याचा एक भाव असतो आणि असला पाहिजे की तुळशीची माळ हातात टाळ पताका बांधून काठीला हो पताका बांधून काठीला विठ्ठला वारकरी आलाय भेटीला दर महिन्याच्या एकादशीला दरवर्षी
वर्षाच्या एकादशीला आषाढीला जातो आम्ही पंढरीला. वैष्णवांचा मेळा झाला या गोळा, वैष्णवांचा मेळा झाला या गोळा. चंद्रभागेच्या काठाला हो, चंद्रभागेच्या काठाला विठ्ठला वारकरी आलाय भेटीला. वारकऱ्यांच्या अंतकरणातला हा शुद्ध भाव आहे. वारीला जातात, कुठली सुखसुविधा नसते, आंघोळीचं पाण्याची व्यवस्था नाही, कसं तरी पाण्यानं आंघोळ करायची, पण तिथं मनस्थिती तयार झालेली असते. आणि म्हणून वारकरी कुठली तक्रार नाही, रस्त्यानं मिळेल ते खायचं, मिळेल तिथं स्नान करायचं. पण गडबड मात्र पहाटे 3 वाजल्यापासून चालू राहते बरं. कालवा कालवी, कधी उठायचं, कुठं स्नानाची व्यवस्था होईल, काय होईल, संध्याकाळचंच नियोजन लावून ठेवायचं. सकाळी कुठं स्नानाला जागा असेल, कुठं पाणी भेटेल. आणि म्हणून पायी परिक्रमा हे फार मोठं पुण्य असतं बरं. आणि पायी चालणं हा शरणागतीचा मार्ग आहे. गाड्यानं बसून करा, पण एक तरी पायी वारी जन्मासी येऊनी पहारे पंढरी, पंढरीसी जारे आल्यानो संसारा. पण जवळ हे सकळ सिद्ध आहे बरं. हातपाय थकल्यावरती जाऊन मग गुडघे दुखते, कंबर, लोक वय झालं की केदारनाथ बद्रीनाथ, आणि तिथं गेल्यावर ते गाढवावर बसायचं, घोड्यावर बसायचं, मग वर जायचं. ते गाढव म्हणतं अरे भाग्यवान तू का मी, म्हणजे तू माझ्यावर बसला, मी पै पै चालू, आणि तू माझ्यावर बसून केदारनाथ बद्रीनाथला. त्यामुळे नाही, योग्य वयामध्ये करा बरं. ते एकदा संसारातून रिटायरमेंट झाले की मग देवाकडं. असं करू नका. जेवढा टाईम काढता येईल तेवढा परमार्थासाठी 15 दिवस का असेना, पण आपण वारीला गेलो पाहिजे. पायी चालणं हा शरणागतीचा मार्ग आहे. कार्तिक स्वामी गेले, पण गणपती बाप्पा म्हटले आपलं वाहन मला इतक्या दूर घेऊन जाऊ शकणार नाही. आणि म्हणून आई वडिलांना त्या ठिकाणी प्रदक्षिणा केल्या. आणि मग आई वडिलांना 3 प्रदक्षिणा झाल्या, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य संपादन केलं.